आमदार बच्चू कडू यांनी आज आंतरवाली सराटीत जात मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। यावेळी जरांगे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये सगळे सोयरे प्रस्तावावर चर्चा झाली आहे। जरांगेंनी सरकारच्या ड्राफ्टमध्ये बदल सुचवत रक्ताच्या नात्याच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली आहे। तर यासाठी आंदोलनाआधी म्हणजे 19 जानेवारीला विशेष अधिवेशनाची देखील मागणी करण्यात आली आहे। मनोज जरांगे आणि बच्चू कडू यांच्यात नक्की काय चर्चा झाली आपण पाहूया। त्या दिवशी मी बैठक तुमची आपली ऑनलाईन बैठक व्हायच्या अगोदर आमची पहिली बैठक झाली। त्याच्यात मी सगळे विषय मांडले त्यांना सांगितलं असं मला माहीत नाही। दुसरं असं वाटतं अधिवेशनाचं जर बोलावण्याचा म्हणजे गरज आहे काय? मराठा कुणबी करण्यासाठी अधिवेशन तर घ्यावंच लागेल त्याशिवाय कसं होतं। पण ते विचार हां विचार फेब्रुवारीमध्ये नाही मग आपलं 20ला निघणार फेब्रुवारीत घेऊन काय सगळा राज्यात सगळं जाम झाल्यावर घेऊन काय होते। सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा आणि मग अधिवेशन घ्यायचं असं सरकारचं काम नसतं ना। सरकारचं काम लोकांच्या मनात काय याच्यावर आहे ना। कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल। समजून घ्या आता घ्यायचं 70-80 वर्षातून तर परिपूर्ण द्या आता अर्धवट देण्यापेक्षा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।